तुम्ही रोज 2-3 वेळा जेवता, पण तुम्हाला कधी कोणी सांगितलंय का, की जेवणाच्या त्या साध्या क्षणात तुमच्या हातात एक अशी शक्ती आहे, जी तुमचं नशीब बदलू शकते? नाही ना? कारण आपल्याला ते शिकवलंच जात नाही. आपल्याला सांगितलं गेलंय, की मेहनत कर, कष्ट कर, धडपड कर. पण कोणी हे सांगितलं नाही, की जेवणाआधी तुमचं मन ज्या अवस्थेत असतं, त्या अवस्थेत तुम्ही जर काही विशिष्ट शब्द मनापासून म्हणालात, तर तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये एक बीज पेरलं जातं आणि ते बीज हळूहळू तुमचं आयुष्य बदलायला लागतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे, की जेवणाआधी नक्की कोणते शब्द म्हणायचे आणि ते का म्हणायचे आणि त्यामागचं सायन्स नेमकं काय आहे आणि आपल्या भारतीय परंपरेत, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये याचं मूळ कुठे आहे? हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण शेवटी मी तुम्हाला 21 दिवसांचा सिंपल प्लॅन देणार आहे, ज्यासाठी तुम्हाला ना कुणाला पैसे द्यायची गरज आहे, ना कोणता कोर्स लावायची गरज आहे, ना कोणती कठीण साधना, कोणती कठीण तपश्चर्या करायचीही तुम्हाला काही एक गरज नाहीये. फक्त जेवणाआधीचे काही क्षण तुमच्या स्वतःसाठी वेगळे ठेवायचे आहेत. आणि हो, मी हे क्लेम करत नाही की उद्यापासून तुमच्यावर पैशांचा पाऊसच पडेल. नाही, नाही. तसं कोणी जर सांगत असेल तर तो खोटं बोलतोय. पण हे मात्र नक्की आहे की या सवयीने तुमच्या विचारांची दिशा बदलेल, तुमच्या भावनांचा पॅटर्न हा बदलेल आणि तुमच्या निर्णयांची जी क्वालिटी आहे, हे सगळं काही बदलायला लागेल. आणि जेव्हा तुमच्या आयुष्यात हे सगळं बदलतं, तेव्हा बाहेरचं हे जे काही आयुष्य चाललंय ते देखील बदलायला लागतं मित्रहो. तर चला या विषयाला सुरुवात करूया. एक क्षण थांबा आणि स्वतःला विचारा, रोज सकाळी सकाळी तुम्ही जेव्हा उठता तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? आज पण तेच आहे बाबा, तोच दिवस, तेच टेन्शन, तिथेच अडकलेलं आयुष्य, असं वाटतं ना तुम्हाला कधी कधी? तुम्ही सगळं काही करत असता, तुम्ही कामावर जाता, तुम्ही कुटुंबासाठी राब राब राबता, तुम्ही मुलांसाठी खस्ता खाता, तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता, पण आतून एक एक भावना तुम्हाला नेहमी कुरतडत असते. इतकं सगळं करूनही माझ्या नशिबात का नाही? इतरांना सगळ्यांना कसं सहजपणे मिळतं आणि तसंच मला का नाही मिळत? तुम्हाला कधी EMIचं टेन्शन असतं, तर कधी हेल्थची चिंता असते, कधी नातेसंबंधातला जो ताण आहे याविषयीची चिंता असते आणि कधी मी काहीच अचीव का नाही करू शकत आणि आयुष्यात मी काहीच केलेलं नाही, ही तुमच्या मनातली एक सल असते जी तुम्हाला नेहमी सतावत असते. आणि या सगळ्यापेक्षा दुःखाची गोष्ट काय माहितीये का? तुम्ही ही भावना तुमच्या मनात निर्माण झालेली ही तुमची भावना कुणासमोर सांगूही शकत नाही. कारण बाहेरून तुम्ही एक स्ट्रॉंग व्यक्ती दिसत असता सगळ्यांना. बाहेरून तुम्ही सगळं ठीक आहे असं दाखवत असता, पण रात्री उशीवर डोकं ठेवलं की आतून एक शांत आवाज येतो, माझ्या आयुष्यात काहीतरी मूलभूतच चुकतंय. पण काय चुकतंय तेच मला कळत नाहीये. मित्रांनो, मी तुम्हाला अजिबात ब्लेम करत नाहीये. तुमच्यात काहीच कमी नाहीये. तुमच्या मेहनतीत तुम्ही कमी पडतायत असं नाही. तुमची कॅपेबिलिटी नाहीये असं अजिबात नाहीये. तुमच्यामध्ये पूर्ण कॅपेबिलिटी आहे. पण एक गोष्ट आहे जी तुम्ही कदाचित मिस करत आहात आणि ती गोष्ट इतकी साधी, इतकी सोपी आहे की ती ऐकून तुम्हाला आधी विश्वासच बसणार नाही की ती गोष्ट तुमच्या जेवणाशी निगडीत आहे. हो, तुम्ही रोज जे जेवण करता त्या क्षणाशी ही गोष्ट निगडीत आहे मित्रहो. आता इथे मला एक गोष्ट सांगायची आहे. सातारा जिल्ह्यातल्या एका छोट्या गावात संदीप नावाचा एक माणूस राहत होता. वय साधारण 42 असावं. एका प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करतो. मग पगार त्याचा महिन्याला 22,000 रुपये होता. बायको, 2 मुलं होती, आई वडील होते. पण या सगळ्यांच्या
जबाबदाऱ्या या जिम्मेदाऱ्या याच्याच खांद्यावर होत्या. संदीपने कधी एक मोठी गाडी घेतली नव्हती, कधी मोठं स्वप्नही तो बघायचा नाही, अशी सवयच नव्हती त्याला. रोज सकाळी उठायचा, तो कामावर जायचा, रात्री बिचारा थकून यायचा, जेवायचा आणि झोपी जायचा. बस हेच एक चक्र त्याच्या आयुष्यात चालू होतं. पण एक गोष्ट संदीपला सतत खात होती. मला वाटायचं की माझ्या आयुष्यात काहीतरी चांगलं होईल, पण दिवसेंदिवस जणू काही सगळं अजून अवघडच होत जातंय, असं त्याला नेहमी वाटायचं. कधी त्याची EMI चुकायची, तर कधी मुलाच्या शाळेची फी भरायलाही त्याला पैसे जेमतेम उरलेले असायचे. आईचं आजारपण, एवढ्या जिम्मेदाऱ्या त्याच्या खांद्यावर होत्या आणि या सगळ्यांचं ओझं त्याच्या एकट्यावरच होतं. आणि संदीपला सगळ्यात जास्त दुःख कशाचं होतं माहितीये का? तो जेवायला बसला की त्याच्या मनात विचार यायचे, उद्या पण असंच राहणार का? या ताटातलं अन्न सुद्धा मला टेन्शन देतंय. दुधाचे पैसे भरले नाहीत, भाजीचे दर वाढलेत, हे सगळं माझ्याकडून कसं मॅनेज होणार? असेच विचार त्याच्या मनात यायचे. मित्र हो, जेवण हे शांततेचं, कृतज्ञतेचं, शरीराला ऊर्जा देण्याचं असायला हवं. पण संदीपसाठी ते रोज एक सायलेंट सफरिंग बनत चाललं होतं. मग एक दिवस संदीपच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये एक नवीन कस्टमर आला. वयाने थोडे मोठे गृहस्थ होते, रिटायर्ड शिक्षक होते ते. त्यांनी काही पॅम्पलेट्स छापायला दिलेले होते त्याला. बोलता बोलता संदीपनं त्यांना विचारलं, गुरुजी, तुम्ही इतके शांत कसे दिसता हो? आयुष्यात तुम्हाला ना कोणती काळजी नाही, काहीच नाही, तुम्हाला काही चिंता वाटत नाहीये का हो, म्हणजे आयुष्याविषयी? त्यावर ते गृहस्थ हसले आणि म्हणाले, अरे काळजी आहे रे, पण मी रोज एक गोष्ट करतो, रोज जेवणाआधी गेली 35 वर्ष ही गोष्ट करतो, त्यामुळे काळजी आहे, पण मी त्या काळजीला माझ्यावर स्वार होऊ देत नाही. मग संदीपने विचारलं, यासाठी तुम्ही असं काय करता, जरा मलाही सांगा. गुरुजींनी सांगितलं, जेवणाआधी मी एक संकल्प म्हणतो, काही विशिष्ट शब्द आहेत ते म्हणतो आणि ते अगदी मनापासून म्हणतो. फक्त 30 ते 40 सेकंदच म्हणतो, त्याने माझं मन रोज रिसेट व्हायला लागतं. संदीपनं ते शब्द विचारले, गुरुजींनी त्यांना ते सांगितले. संदीपनं ते करायला सुरुवात केली. मग पहिले 7 दिवस त्याला काहीच वेगळं वाटलं नाही. ठीक आहे बाबा, हे तर चालायचंच म्हणून तो त्याने कंटिन्यू केलं. मग दुसऱ्या आठवड्यात मात्र त्याला थोडंसं जाणवायला लागलं की जेवतानाची त्याची जी मनातली बडबड होती ती आता कमी झालेली आहे. त्याचं टेन्शन पूर्णपणे तर गेलेलं नाही, पण आता टेन्शनचा जो त्याच्या मनावरचा जो ग्रिप होता तो आता थोडासा सैल झालेला आहे. मग नंतर तिसऱ्या आठवड्यात एक छोटी गोष्ट घडली. एका कस्टमरने त्याला एक मोठी ऑर्डर दिली, तेही अगदी अगदी अनपेक्षितपणे. त्या ऑर्डर मधून संदीपला एक्स्ट्रा इन्कम मिळाली. पण संदीप म्हणतो, पैसे मिळाले ही गोष्ट मोठी नाही, मोठी गोष्ट ही होती की आता मला ते पैसे मिळाले तेव्हा आतून मला कृतज्ञता वाटली. पहिल्यांदा मला वाटलं की माझ्या आयुष्यातही चांगलं काहीतरी होऊ शकतं. हा विश्वास मला पहिल्यांदा मनातून आला. आज संदीप तोच माणूस आहे, तोच पगार थोडासा वाढलाय म्हणा, पण त्याच्या चेहऱ्यावर जी शांतता आली आहे ना, आणि त्याच्या घरातलं जे वातावरण बदललंय ते अवर्णनीय आहे. आता त्याच्याकडे पाहून त्याच्या बायकोनंही ही सवय सुरू केली. मुलं सुद्धा जेवणाआधी डोळे मिटून एक क्षण शांत बसून हे कृतज्ञतेचे शब्द बोलतात. मग मग नेमकं बदललं तरी काय? तर बाहेरून दिसायला तर फार मोठं काहीच बदल दिसून येणार नाही, पण आतून इथे आणि इथे मनातून हे सगळं जग बदललंय त्या लोकांचं. आणि हे बदल सुरू झालं जेवणाआधीच्या त्या 30 ते 40 सेकंदांपासून. सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी ब्रिज. आता तुमच्या मनात हा प्रश्न येत असेल की हे खरंच काम करतं का, की फक्त प्लसिबो इफेक्ट का काय म्हणतात ते आहे? जेवणाआधी काही शब्द म्हटले तर नशीब कसं बदलतं बरं?
तर तुमचा प्रश्नही चांगला आहे मित्र हो. आणि मला तुमचा हा डाऊट घेण्याचा हा विचार आवडतो, कारण तुम्ही विचार करणारे लोक आहात. तुम्ही आंधळेपणाने कोणती गोष्ट फॉलो करायला निघालेले नाही आहात. तर मी तुम्हाला दोन्ही बाजूनी आता एक्सप्लेन करणार आहे. सायन्स आणि स्पिरिच्युअलिटी दोन्ही पद्धतीने आता आपण या विषयाकडे बघणार आहोत. पहिली बाजू सायन्स. मॉडर्न सायकोलॉजी आणि न्यूरोसायन्स मध्ये एक कन्सेप्ट आहे, स्टेट डिपेंडंट लर्निंग. म्हणजे याचा अर्थ असा की तुम्ही एखाद्या विशिष्ट इमोशनल स्टेट मध्ये असता तेव्हा तुमचा ब्रेन जे काही ऐकतो, जे काही विचार करतो किंवा जे काही अनुभवतो ते जास्त डीपली रेकॉर्ड होत असतं. आता विचार करा, जेवणाआधी तुमचं शरीर कोणत्या स्टेटमध्ये असतं बरं? तुम्हाला भूक लागलेली आहे, शरीराला अन्नाची गरज आहे. या क्षणी तुमचा ब्रेन एका विशिष्ट रिसेप्टिव्ह मोडमध्ये असतो. तो एक मेसेज सबकॉन्शियस माइंडला रिसीव्ह करण्याच्या स्थानी तो असतो. तो जगण्याशी, सर्वायवलशी कनेक्टेड झालेला असतो. आणि या क्षणी तुम्ही जे विचार करता, जे शब्द म्हणता, ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये खोलवर जाऊन बसतात. आणि म्हणूनच जर तुम्ही जेवणाआधी जर टेन्शन, काळजी, भीती किंवा कंप्लेनिंगच करत राहणार असाल, या विचारांनीच जर तुम्ही भरलेले असाल, तर तुमचा ब्रेन ते रेकॉर्ड करून तसंच सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवतो मित्र हो. त्यामुळेच तर तुमची चूक होते. आणि जगणं म्हणजे स्ट्रगल असा मेसेज, हा डिफॉल्ट मोड तुमच्या ब्रेनमध्ये असा जाऊन बसतो. पण जर तुम्ही जाणीवपूर्वक जेवणाआधी कृतज्ञता, संकल्प, शांतता अशा भावनांचे शब्द म्हणालात, तर तुमचा ब्रेन त्याला जगणं म्हणजे शक्यता, जगणं म्हणजे अबंडन्स, भरभराट असं म्हणून ते सबकॉन्शियस माइंडमध्ये रेकॉर्ड करून ठेवत असतो मित्र हो. आणि हे कोणतं मॅजिक नाहीये, हे मॅजिक अजिबात नाहीये, कोणतं चमत्कार किंवा कोणती जादू नाहीये. हे तुमच्या ब्रेनचं प्रोग्रामिंग आहे. तुमचं ब्रेन ही खूप अवर्णनीय गोष्ट आहे, या युनिव्हर्सशी जुडलेली गोष्ट आहे. रोज दिवसातून 2 ते 3 वेळा तुम्हाला हे म्हणायचं आहे. डॉक्टर जो डिस्पेन्झा, ज्यांनी ब्रेन आणि मेडिटेशनवर एक्सटेन्सिव्ह रिसर्च केलेला आहे, ते स्वतः सांगतात की युअर थॉट्स बिकम युअर बायोलॉजी. म्हणजे तुमचे विचार हे तुमचं शरीर, तुमची एनर्जी, तुमचे निर्णय हे तुमचं नशीब आणि तुमचं सगळं आयुष्य शेप करत असतात. त्यामुळे तुमचे विचार खूप महत्वाचे आहेत मित्र हो. आणि जेवणाचा क्षण हा तुमच्या दिवसातला सगळ्यात पॉवरफुल प्रोग्रामिंग विंडो आहे, कारण त्या क्षणी तुमचं शरीर नॅचरली ओपन असतं, बरोबर की नाही? आता दुसरी बाजू, भारतीय अध्यात्म काय सांगता आता ऐका. हे सायन्सने आज शोधलंय, पण आपल्या पूर्वजांना हे हजारो वर्षांपूर्वीच माहिती होतं. भगवद्गीतेत मध्ये बघा ना, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रिताः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नम चतुर्विधम. गीता अध्याय 15 श्लोक 14. आता याचा अर्थ काय होतो? मी प्रत्येक प्राण्याच्या शरीरात वैश्वानर अग्नी रूपाने राहतो आणि अन्नाचं पचन करतो. आता याचा अर्थ म्हणजे काय? तर जेवण हे फक्त शरीराचं इंधन नाहीये, तर जेवण एक यज्ञ आहे, एक यज्ञ. जेवताना तुमच्या शरीरात ईश्वरीय ऊर्जा कार्यरत असते. त्यामुळेच तर अन्न हे ब्रह्म आहे, अन्नम ब्रह्म अशी उपनिषदांची शिकवण आहे आपल्या संस्कृतीमध्ये. तैत्तिरीय उपनिषदात सांगितलेलं आहे, अन्नात भवन्ति भूतानी. अन्नापासूनच सगळे प्राणी उत्पन्न होतात आणि अन्नानेच ते जगतात, असा त्याचा अर्थ होतो. म्हणूनच आपल्या संस्कृतीत जेवणाआधी प्रार्थना करणे, भोजन मंत्र म्हणणे, वदनी कवळ घेता म्हणणे, हे सगळं आहे. पण काळाच्या ओघात आपण हे सगळं विसरत चाललोय हो. आपण जेवणाला एक मेकॅनिकल ऍक्ट बनवत चाललोय. कधी टीव्ही लावून जेवणे, तर
फोन बघत जेवणे किंवा टेन्शन घेत किंवा कोणाशी तरी भांडत किंवा गप्पा मारत कसंही जेवणे कसंही अस्ताव्यस्त बसून जेवणे असं आपण करायला लागलो. मग आपणच म्हणतो की अहो आमचं नशीबच साथ देत नाही हो. अहो नशीब कसं साथ देणार? तुम्ही लक्ष देताय का तुमच्या आयुष्याकडे? नशीब साथ देत नाहीये कारण आपण रोज दिवसातून 3 वेळा आपल्या सगळ्यात पॉवरफुल असलेल्या क्षणांमध्ये निगेटिव्ह प्रोग्रामिंग स्वतःशी करायला लागलेलो आहेत आणि आपल्या नकळत हे सगळं होतंय मित्र हो. आता हे कसं काम करतं ते मी तुम्हाला सांगतो. एका सोप्या उदाहरणाने मी तुम्हाला सगळं समजवतो. तुमचं मन म्हणजे एक शेत आहे, बरोबर? आणि तुम्ही रोज जे विचार करता, जे शब्द बोलता ते म्हणजे त्या शेतात पेरलेलं एक बीज आहे. आता जर रोज शेतात काटेरी झुडपांचंच जर बीज पेरलं तर तिथे फूल उगवतील का हो? नाही. आणि जर तुम्ही रोज जाणीवपूर्वक चांगल्या बीजांची पेरणी तिथे केलीत, कृतज्ञतेचं बीज जर तुम्ही लावलं, काहीतरी भविष्याविषयी चांगल्या आशेचं जर तुम्ही बीज लावलं, अबंडन्स भरभराटीच्या विचारांचं जर तुम्ही तिथे बीज लावलं, शांतीचं जर बीज लावलं, तर काय होईल हो मित्र हो? तर हळूहळू त्या शेतात हिरवळ यायला लागेल. आता जेवतानाचा जो क्षण आहे हा त्या शेतातला पाणी मिळण्याचा क्षण आहे. कारण जेवताना तुमचं शरीर नरिश होतंय, तुमचा ब्रेन अलर्ट आहे, तुमच्या पेशी ऍक्टिव्ह असतात आणि या क्षणी तुम्ही जे बीज पेरता ते सगळ्यात जलद उगवतं. म्हणूनच जेवणाआधी टेन्शनचे विचार म्हणजे काटेरी बीज असल्यासारखं असतात आणि जेवणाआधीचे कृतज्ञतेचे विचार हे म्हणजे फुलांचं बीज असावं असंच असतं मित्र हो. हे इतकं सिंपल आहे, पण दिसायला जरी सिंपल असलं पण हे पॉवरलेस नाहीये, हे खूप पॉवरफुल आहे मित्र हो. सिंपल म्हणजे ऍक्सेसिबल, ते इझिली तुम्हाला करता येईल असं आहे. सिंपल म्हणजे तुम्ही आजपासूनच सुरुवात करू शकता. आता आणखी एक उदाहरण मी तुम्हाला देतो. आता तुमचं मन एका कम्प्युटर सारखं आहे. दिवसभर तुम्ही त्यात डाटा फीड करत असता. जर तुम्ही रोज निगेटिव्ह डाटा फीड करत असाल, म्हणजे जसं की जर तुम्ही फिअर असेल, तुम्हाला भीती किंवा डाऊट असेल, स्कॅरसिटी असेल किंवा अँगर असेल, राग असेल, तर तुमचा कम्प्युटर म्हणजेच तुमचं जे मन आहे हे तसंच रिझल्ट देईल. पण जर तुम्ही रोज ठराविक वेळी ठराविक शब्द जाणीवपूर्वक फीड केलेत या मनामध्ये, तर तुमचा जो इंटरनल सॉफ्टवेअर आहे तो दिवसेंदिवस अपडेट होत राहतो, हा अपडेटेड व्हर्जन मध्ये असतो. मग तुमचे डिसिजन्स बदलतात, मग तुमचे प्रत्येक गोष्टीविषयीचे रिॲक्शन्स बदलतात, मग तुमची जी एनर्जी आहे ही एनर्जी बदलायला लागते आणि जेव्हा तुमची एनर्जी बदलते तेव्हा आपोआप या युनिव्हर्स कडून तुमच्या आयुष्यात ऑपॉर्च्युनिटीज यायलाच लागतात मित्र हो. हे एक सायन्स आहे, ही स्पिरिच्युअलिटी आहे आणि दोन्ही एकच गोष्ट वेगवेगळ्या भाषेत सांगताना आपल्याला या ठिकाणी दिसतात मित्र हो. जेवणाआधी काय करायचं? आता येतो सगळ्यात महत्वाच्या भागाकडे. जेवणाआधी नक्की काय करायचं, कोणते शब्द म्हणायचे आणि नेमकं कसं करायचं, हे सगळं मी तुम्हाला एक कम्प्लीट स्टेप बाय स्टेप रिच्युअल मध्ये सांगणार आहे. हे अत्यंत सोपं आहे मित्र, कोणीही करू शकतं. तुम्ही गृहिणी असाल, तुम्ही कामगार असाल, तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही वृद्ध असाल, कोणीही करू शकतं. तर आता हे सविस्तर ऐकून घ्या. स्टेप नंबर 1, थांबा फक्त 5 सेकंद. द सेक्रेड पाऊज याला म्हणतात. जेवायला बसल्यावर लगेच पहिला घास घेऊ नका. ताट समोर आलं की एक मोकळा श्वास घ्या, डोळे हलकेच मिटा आणि फक्त 5 सेकंद थांबा. आता या 5 सेकंदामध्ये तुम्ही तुमच्या माइंडला एक सिग्नल देत आहात की थांब, हा क्षण माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे, हा मेकॅनिकल नाहीये, हे सेक्रेड आहे. फक्त 5 सेकंद थांब बस, असं तुम्हाला या ब्रेनला इथे मन शांत करून इथे तुम्ही सांगत आहात. आता स्टेप नंबर 2, कृतज्ञतेचे 3 शब्द. बरोबर. आता मनातल्या मनात किंवा हळुवारपणे ओठांनी हे म्हणा.
हे अन्न माझ्यापर्यंत पोहोचलं यासाठी मी कृतज्ञ आहे. हे एक वाक्य तुम्हाला तुमच्या ब्रेन मधला स्कॅरसिटी मोड बंद करतो आणि तुमच्या ब्रेनला कृतज्ञतेच्या मोडमध्ये नेतो. आणि तुमचं ब्रेन जेव्हा कृतज्ञतेच्या मोडमध्ये जातो तेव्हा तुमच्या आयुष्यात फायदा व्हायला त्याचा सुरू होतो. न्यूरोसायन्स देखील सांगतं की ग्रॅटिट्यूड हा ब्रेनचा सगळ्यात पॉवरफुल रिसेट बटन आहे. तुम्हाला मोठमोठे शब्द म्हणायची गरज नाहीये, कोणतं मंत्र पाठ करायची गरज नाही, किती किचकट मंत्र म्हणायची गरज नाहीये. फक्त हे एक वाक्य म्हणा, मनापासून तुम्हाला हे म्हणायचं आहे. जर तुम्हाला पारंपरिक मंत्र जर आवडत असेल, तुम्हाला जर तसे म्हणू वाटत असतील, पाठ करायची तुमची इच्छा असेल, तर तुम्ही काही श्लोक देखील म्हणू शकता. मी या ठिकाणी तुम्हाला आता एक श्लोक सांगतो. वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नो हे जाणीजे यज्ञ कर्म. मित्र, समर्थ रामदास स्वामी यांनी हे श्लोक लिहिलेला आहे. हा श्लोक म्हणजे जेवण हे फक्त पोट भरणं नाही, तर जेवण हे एक यज्ञ कर्म आहे. तुम्हाला हा पूर्ण श्लोक म्हणता आला तर अगदी उत्तम, पण नाही जरी आलं तरी फक्त पहिल्या ओळी म्हणा किंवा सरळ म्हणा की मी कृतज्ञ आहे. मनात भावना निर्माण करा की कृतज्ञतेची, की तुम्हाला किती काही मिळालेलं आहे. छोट्यातल्या छोट्या गोष्टीसाठी मनात तुम्हाला ही कृतज्ञता ठेवायची आहे आणि तिथे अन्नप्राशन करण्याच्या आधी तुम्हाला म्हणायचं आहे की मी कृतज्ञ आहे. हे म्हणा. तुमची भावना ही महत्वाची आहे. शब्द किती म्हणताय ह्याला महत्व नाही, पण ते तुमची भावना कशी आहे म्हणतानाची ते खूप महत्वाचं आहे. स्टेप नंबर 3, संकल्प, द पॉवर स्टेटमेंट. आता हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आता कृतज्ञतेनंतर एक संकल्प म्हणा. हा संकल्प म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडला एक क्लिअर डायरेक्शन देणं असेल. जसं हे अन्न माझ्या शरीराचं पोषण करतं, तसंच माझ्या आयुष्यात भरभराट, शांती, आरोग्य आणि सुख येत राहो, असं तुम्हाला म्हणायचं आहे. आता हे वाक्य तुम्हाला मनातल्या मनात म्हणायचं आहे, पण पूर्ण भावनेने म्हणायचं आहे. जसं तुम्ही प्रार्थना करता अगदी तसंच, जसं तुम्ही देवासमोर हात जोडून मनातून प्रार्थना करताना अगदी तसंच तुम्हाला हे करायचं आहे. आता या एका वाक्यात तुमच्या 4 गोष्टी कव्हर झालेल्या आहेत. त्या कोणत्या तर बघूया. नंबर 1, भरभराट म्हणजे आर्थिक स्थैर्य आणि ऑपॉर्च्युनिटी. नंबर 2, शांती म्हणजे मानसिक बॅलन्स आणि स्ट्रेस रिडक्शन. आता यानंतर काय, तिसरं आरोग्य. आरोग्य कोणतं, शारीरिक वेलनेस. आणि चौथं आहे सुख म्हणजेच नातेसंबंध, आनंद आणि समाधान याविषयी. तुम्हाला वेगळे संकल्प बनवायचे असतील तर तुम्ही तेही बनवू शकता, पण ते पॉझिटिव्ह, प्रेझेंट टेन्स मध्ये आणि क्लिअरली असू द्या. आता उदाहरणार्थ, माझ्या कुटुंबावर सदैव कृपा राहो, माझ्या हातून चांगलं काम घडत राहो, माझ्या मुलांचं भविष्य उज्ज्वल होत राहो, माझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत राहोत, मला योग्य मार्ग दिसू दे. तुमचं मन जे मागतंय ते मागा, पण डिमांडिंग टोन मध्ये नाही, तर प्रेइंग, प्रार्थनेच्या टोन मध्ये असू द्या. एक विश्वास ठेवून त्या विश्वासाच्या टोन मध्ये हे सगळं झालं पाहिजे. स्टेप नंबर 4, शांत जेवण, किमान पहिले 3 घास. संकल्प म्हणल्यानंतर पहिले 3 घास शांतपणे घ्या. या 3 घासामध्ये कुठे टीव्ही बंद ठेवायचा आहे, फोन बाजूला ठेवा, कुणाशी वाद नको, फक्त अन्नाची चव अनुभवायची आहे तुम्हाला. आता इथे पूर्ण जेवण शांततेत करा असं मी तुम्हाला सांगत नाही, कारण घरात माणसे असतात, गडबड असते, गोंधळ, मुलं असतात, हे मला माहिती आहे मित्र हो. पण फक्त 3 घास तुम्ही जे पहिले घेताना तेच शांततेत, जाणीवपूर्वक आणि हळूवार घ्या. या 3 घासांमध्ये तुमच्या ब्रेनला हा क्षण हिलिंगचा आहे, हा क्षण सेक्रेड आहे असा सिग्नल तिथे जायला लागतो. आता स्टेप नंबर 5, जेवण संपल्यानंतर एक वाक्य. आता जेवण संपलं की उठण्याआधी मनातल्या मनात एक वाक्य म्हणा. हे अन्न माझ्या शरीरात ऊर्जा, आरोग्य आणि सकारात्मकता बनून पसरो.
हे एक क्लोजिंग सील असेल. तुमचा जो रिच्युअल आहे, तुमच्या रिच्युअलला कंप्लीट करतं. या वाक्यामुळे कंप्लीट होतं. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला हे वाक्य सांगतं की या अन्नाचं रूपांतर फक्त कॅलरीज मध्येच नाही तर पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये देखील होऊ दे. आणि तुमचं जे सबकॉन्शियस माइंड आहे हे याच दिशेने काम करायला लागतं मित्र हो. तर बस हेच ते 5 स्टेप्स होते. नंबर 1, 5 सेकंद थांबा. नंबर 2, कृतज्ञता म्हणा. नंबर 3, संकल्प म्हणा. नंबर 4, पहिले 3 घास शांतपणे खा. नंबर 5, शेवटी ते क्लोजिंग वाक्य म्हणा. आता यासाठी एकूण वेळ किती लागेल? 60 ते 90 सेकंद. बस रोज दिवसातून किमान 2 वेळा तुम्ही करा. दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात. सकाळचा नाश्ता असेल तर तिथेही करा. त्यानेही तुमचा फायदाच होईल. 3 स्टेज जर्नी, 21 दिवसांचा प्रवास. आता मी तुम्हाला सांगतो या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला काय जाणवेल हे 3 टप्प्यामध्ये तुमच्यासोबत घडणार आहे. तर टप्पा नंबर 1, दिवस 1 ते 7 रेजिस्टन्स म्हणजे प्रतिकार होणार आहे. आता पहिल्या आठवड्यात तुमचं मन हे रेजिस्ट करेल. तुम्हाला वाटेल हे काय चाइल्डिशपणा आहे, जेवणाआधी शब्द म्हणून काय होणार आहे, हे म्हणजे टाइम वेस्ट आहे असं तुमचंच मन तुम्हाला म्हणायला लागेल. आणि हे पूर्ण नॉर्मल आहे मित्र हो. कारण तुमचा ब्रेन गेली कित्येक वर्ष एका स्पेसिफिक पॅटर्न मध्येच काम करतोय. तुम्ही त्याला बदलायला सांगत आहात. आता अचानक तुम्ही जर म्हणायला लागला की आत्ताच बदल, तर ते शक्य आहे का? नाही. त्यामुळे तो रेजिस्ट करतोय. पण तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे. तुम्हाला हे करणं सोडायचं नाही. विश्वास नसला तरी चालेल, फक्त तुम्ही मेकॅनिकली करा. पण तुम्हाला हे सुरुवातीचे दिवस करायचंच आहे. मग कधी एखादा दिवस तुम्ही विसराल, ठीक आहे, चालेल. आठवलं की पुन्हा करा. या टप्प्यात कदाचित काहीच बदलणार नाही, पण जे काही तुम्ही बीज आत्ता पेरत आहात ते आता रुजतंय आणि पुढे जाऊन तुम्हाला त्याचा परिणाम दिसणार आहे. आता तुम्हाला काहीच दिसत नाही, पण ते काम करतंय मित्र हो. यावर विश्वास ठेवा. आता टप्पा नंबर 2, दिवस 8 ते 14 ऍक्सेप्टन्स म्हणजेच स्वीकार. दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला हळूहळू एक सटल बदल जाणवायला लागेल. जेवताना टेन्शन कमी वाटायला लागेल. मनातली ती जी बडबड होती ती आता थोडीशी शांत झालेली तुम्हाला दिसून येईल. कदाचित तुमची झोप थोडीशी चांगली झालेली दिसून येईल. कदाचित सकाळी उठल्यावर थोडंसं हलकं वाटायला लागेल. तुमचे कुटुंबातली लोक जी असतील ते सगळे नोटीस करायला लागतील. अरे आज तू थोडासा जरा जास्त शांत वाटतोय ना हा, किंवा जास्त शांत वाटतंय ना ही, असं तुम्हाला म्हणायला लागतील. या टप्प्यात तुमचा ब्रेन या नवीन पॅटर्न्सला ऍक्सेप्ट करायला लागतो. तुमचं रेजिस्टन्स हे कमी झालेलं असतं आणि तुम्हाला हे करायला आवडायलाही लागतं, कारण तुम्हाला पॉझिटिव्हिटी फील व्हायला लागते. आता ते जे 60 ते 90 सेकंद असतात ना, तुमच्या दिवसातला सगळ्यात शांत, सगळ्यात सेक्रेड क्षण तुमच्यासाठी बनायला लागतात. आणि या टप्प्यात बाहेरच्या आयुष्यात छोटे मोठे बदल व्हायला लागतात. एखादी अनपेक्षित मदत तुम्हाला मिळेल, किंवा एखादं काम अचानक तुमचं सोपं होऊन जातं. कोणीतरी येतं आणि ते करून देतं, किंवा काहीतरी होतं. एखाद्या नातेसंबंधात जर तुमचे टेन्शन्स निर्माण झालेले असतील तर ते अचानक कमी व्हायला लागतात. आता हे मॅजिक नाहीये, हे कोणतं चमत्कार नाही, तर हे सायन्स आहे. हे तुमच्या बदललेल्या तर जे एनर्जी आहेत त्या बदललेल्या एनर्जीचं रिझल्ट असतं मित्र हो. त्यामुळेच तर हे सायन्स आहे. हे कोणतं चमत्कार नाहीये, कोणती भोंदूगिरी नाहीये. तुमचे जे विचार आहेत ते बदलले की तुमचे डिसिजन्स बदलतात. आणि तुमचे जेव्हा डिसिजन्स बदलतात तेव्हा तुमचे ऍक्शन्स, तुमची कृती बदलतात. आणि तुमची जेव्हा कृती बदलते तेव्हा तुमच्या आजूबाजूचे रिझल्ट्स ते सगळे बदलतात. आणि अशा प्रकारे तुमचं पूर्ण आयुष्य हे बदलायला लागतं मित्र हो. आता टप्पा नंबर 3, दिवस 15 ते 21 ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तनाचा टप्पा. आता तिसऱ्या आठवड्यात ट्रान्सफॉर्मेशन सुरू व्हायला लागतं. आता हे रिच्युअल तुमच्या दिवसाचा भागच बनतं. तुम्ही जेवणाआधी आपोआप थांबता, आपोआप तुम्हाला कृतज्ञता वाटायला लागते, आपोआप तुम्हाला संकल्प सुचतो. या टप्प्यात तुम्हाला सगळ्यात मोठा बदल जाणवायला लागतो. तुमचा जो सेल्फ निगेटिव्ह टॉक आहे तो आता बदलतो आणि तुमचा हा सेल्फ टॉक पॉझिटिव्ह व्हायला लागतो. पूर्वी तुम्ही स्वतःशी म्हणायचा की माझ्या नशिबातच काही नाहीये,
आता तुम्ही म्हणायला लागाल की माझ्या नशिबात, माझ्या आयुष्यात सगळं काही चांगलं होतंय आणि अजून चांगलं होतच राहणार आहे. मित्र हो, हा एक वाक्याचा जो बदल आहे, तुमचं पूर्ण आयुष्य बदलू शकतो मित्र हो. कारण तुमचा सेल्फ टॉक म्हणजेच तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा ऑपरेटिंग सिस्टीम आहे. आणि 21 दिवसांनी तुम्ही मागे वळून जेव्हा बघता ना, तेव्हा तुम्हाला जाणवतं की मी माणूस तर तोच आहे. पण माझा जो दृष्टिकोन आहे तो बदललाय. माझं मन आता शांत झालंय. माझा कॉन्फिडन्स वाढलेला आहे. माझं नातं माझ्या कुटुंबाशी असो, माझ्या कामाशी असो किंवा माझं स्वतःशीच असलेलं जे नातं आहे ते आता पूर्णपणे बदललंय. 21 दिवसात तुमचं बाहेरचं आयुष्य कदाचित ड्रॅमॅटिकली बदलणार नाही, पण तुमचं आतलं आयुष्य निश्चितपणे बदलेल. हे मी तुम्हाला लिहून सांगतो. आणि आतलं आयुष्य बदललं की बाहेरचं आयुष्य बदलायला वेळ लागत नाही मित्र हो. आता संदीपची गोष्ट तुम्ही ऐकली. आणखी 2 छोटी उदाहरणं सांगतो. पहिलं, पुण्यातल्या एक गृहिणी नावानं सुनीता, वय 38 वर्ष, नवऱ्याचं छोटंसं दुकान होतं, 2 मुली होत्या त्यांना. सुनीताला कायम वाटायचं की बाबा माझ्या आयुष्यात मी काहीच केलं नाही. मग त्यांना एक सायलेंट डिप्रेशन होतं. सुनीताताईंनं एक प्रॅक्टिस सुरू केली. ही प्रॅक्टिस, रोज जेवणाआधी माझ्या हातून जे अन्न बनतं त्यातून माझ्या कुटुंबाचं पोषण होतं. हे माझं कर्म आहे, हे माझं यज्ञ कर्म आहे, असं तिने सांगायला सुरुवात केली. मग 21 दिवसांनी मला पहिल्यांदा माझ्या कामाचा अभिमान वाटू लागला. मी फक्त गृहिणी राहिली नाही, तर मी माझ्या कुटुंबाचा आधार बनले आहे, असं ते आज म्हणतात मित्र हो. आणि दुसरं एक्झाम्पल, नागपूरमधला एक तरुण आहे अक्षय नावाचा, वय 29. तो जॉब इंटरव्ह्यूमध्ये 7 वेळा रिजेक्ट झाला होता. कॉन्फिडन्स त्याचं पूर्णपणे कमी झालं होतं, तुटलेलं होतं. त्यानं जेवणाआधी एक संकल्प सुरू केला, माझ्यासाठी योग्य संधी येत आहेत आणि मी तयार आहे, असं तो म्हणायला लागला. तर 3 आठवड्यांनी त्याला इंटरव्ह्यू कॉल आला आणि यावेळी त्याचा कॉन्फिडन्स वाढला होता आणि त्यामुळेच त्याला तो तिथे सिलेक्टेड झाला. आता अक्षय म्हणतो की मला जॉब मिळाली ती एक गोष्ट, पण मला माझ्या स्वतःवरचा विश्वास परत आला, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासोबत घडून आलेली आहे. तर मित्रांनो, मला माहिती आहे आयुष्य सोपं नाही, कुणाचंच नाही, पण एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे आणि ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. तुम्ही जिथे कुठे आहात ती तुमची अंतिम जागा नाहीये. तुम्ही अडकलेले जर वाटत असाल, पण तुम्ही अडकलेले नाही आहात. तुम्ही फक्त एका जुन्या पॅटर्न मध्ये फिरत आहात आणि हा पॅटर्न जर का तुमचा एकदा बदलला की मग तुमचं पूर्ण आयुष्य बदलतं. आणि हे पॅटर्न तुम्हाला कधीही बदलता येतं. आता या क्षणीही बदलता येतं, कोणत्याही वयात बदलता येतं. तुमचं प्रोफेशन कोणतंही असो, तुमची मानसिक स्थिती कोणतीही असो, तुम्हाला हे पॅटर्न बदलता येतं. तुम्हाला कोणती मोठी साधना करायची गरज नाही, कोणत्या महागड्या कोर्सेसला जायची गरज नाहीये, तुम्हाला कोणत्या गुरुच्या मागे धावायची गरज नाहीये. जेवणाआधीचे 60 ते 90 सेकंद तुमच्या स्वतःसाठी ठेवा मित्र हो. ती 60 सेकंद तुमचं मन शांत करतील. तुमचं नशीब बदलतील का? कदाचित, पण तुमचा स्वतःवरचा विश्वास हा मात्र नक्की बदलेल. आणि जेव्हा एखादा माणूस स्वतःवर विश्वास ठेवायला लागतो ना, तेव्हा त्याचं आयुष्य बदलायला जगातली कोणतीही शक्ती त्याला रोखू शकणार नाही. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. म्हणजे जे जे तुम्हाला भेटतं, अन्न असो, पाणी असो, माणसं असो, क्षण असो जगण्याचे, त्या सगळ्यात ईश्वर आहे मित्र हो. तुमच्या ताटातल्या अन्नात ईश्वर आहे, तुमच्या जेवणाच्या त्या क्षणात ईश्वर आहे. तुम्ही जेव्हा कृतज्ञतेने, संकल्पाने, शांतपणे जेवता, तेव्हा तुम्ही ईश्वराशी संवाद करत असता. आणि हा संवाद हाच तुमचा सगळ्यात शक्तिशाली मंत्र आहे मित्र हो. एक शेवटची गोष्ट, उद्या सकाळी जेव्हा तुम्ही जेवायला बसाल त्याआधी एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला सांगा, आजपासून मी बदलतोय, हळूहळू, शांतपणे, पण नक्की. आणि मग पहिला घास घ्या, कृतज्ञतेने, श्रद्धेने आणि विश्वासाने. तो एक घास तुमच्या नवीन आयुष्याचा पहिला
पहिला घास असेल मित्र हो, यावर विश्वास ठेवा. मित्रांनो, आता माझी एक तुम्हाला विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल, जर तुम्हाला वाटत असेल की मी हे करून बघणार आहे, तर खाली कमेंटमध्ये लिहा की दिवस 1 आजपासून मी सुरुवात करतोय. हे फक्त कमेंट नाही, हा तुमचा स्वतःशी केलेला संकल्प आहे. तुम्ही जेव्हा हे लिहाल ना, तेव्हा तुमचं सबकॉन्शियस माइंड ते रेकॉर्ड करतं. तुमचा कमिटमेंट हा स्ट्रॉंगर व्हायला लागतो आणि 21 दिवसांनी पुन्हा या व्हिडिओवर या आणि कमेंट करून मला सांगा, 21 दिवस पूर्ण. मला सांगा की तुम्हाला काय जाणवलं, काय बदललं आणि तुम्हाला कसं वाटलं. मी ते कमेंट्स वाचत असतो, खरंच वाचतो आणि प्रत्येक कमेंट मला प्रेरणा देते. आता आणखी एक विनंती मित्र हो, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण असेच व्हिडिओ मी नियमितपणे आणतो फक्त तुमच्यासाठी विनामूल्य, फक्त तुमच्या आयुष्यात एक छोटासा सकारात्मक बदल व्हावा यासाठी. चला तर मग आजच्या जेवणापासूनच याची सुरुवात करूया. वदनी कमळ घेता नाम घ्या श्री हरीचे. धन्यवाद मित्र हो.